आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हीही नेहमीची साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा खाऊन कंटाळला आहात का? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम वेगळी आणि भन्नाट उपवासाची रेसिपी. फुगलेल्या कुरकुरीत साबुदाणा पुऱ्या आणि सोबतच चविष्ट दम आलू. ही रेसिपी इतकी मस्त लागते की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. मग चला वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी ना सगळ्यात आधी बघा इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते आपण काढून घेऊया. तर पुरीसाठी लागणारा 1 वाटी साबुदाणा, 1 मोठ्या साईजचा बटाटा उकडलेला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे. ते सेंद्रिय मीठ घ्यायचं आपल्याला उपवासासाठी. त्यानंतर बघा इथे मी दम आलूसाठी 10 छोट्या साईजचे एकदम बेबी पोटॅटो असते की नाही ते बॉईल करून घेतले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि जिरे लागणार आहे आणि त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे सुद्धा लागणार आहे इथे आपल्याला. तर एकदम भन्नाट रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करा तुम्ही ही. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल या उपवासाला. तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे 4-5 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर साबुदाणा खरपूस भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा थोडंसं ओलसर असतो त्यामुळे व्यवस्थित पावडर होत नाही. म्हणून साबुदाणा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी 4-5 मिनिटापर्यंत साबुदाणा छान खरपूस भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. इथे ना मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे. त्यासाठी बघा मी मिक्सरलाच वाटून घेतलंय. पण तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल ना, तर तुम्ही चक्कीला सुद्धा लावून आणू शकता हे पीठ. खूप छान पीठ दळून देते आणि त्याच्या पुऱ्या सुद्धा खूप छान होतात. पण मी मिक्सरला थोडंसं जास्त बारीक करून घेतलेलं आहे एकदम पावडर. थोडंसं जास्त वेळ फिरवायचं पल्स मोडवर आणि एकदम बारीक पावडर तयार करायची आपली. आणि इथे बघा मी मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर करून घेतलेले साबुदाण्याची. आता आपल्याला हे ना चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. असंच आपल्याला पीठ भिजवायचं नाही कारण याच्यामध्ये जाडसर रवाळ साबुदाणा असते. त्याच्याने व्यवस्थित आपल्या पुऱ्या होत नाही. ज्यावेळेला आपण लाटू त्यावेळेला पुऱ्या पूर्ण चिरतात त्यामुळे व्यवस्थित होत नाही आणि तळत असताना फुगत पण नाही. त्यासाठी बघा चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे रवाळ साबुदाणा आहे ते आपल्याला याच्यात ॲड करायचं नाही. एकतर मिक्सरला लावून परत एकदा वाटून बारीक करून घ्या, नाहीतर तुम्ही ते वापरू नका, बाजूला ठेवा. तर बघा इथे मी छानपैकी साबुदाणा गाळून घेतलेला आहे चाळणीतून. आता याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करूया. तर बघा इथे मी थोडीशी 1 चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. सगळ्यात आधी आपण हे सगळं छान हाताने मिक्स करून घेऊया. आता ना याच्यामध्ये ना 1 चिमूटभर मीठ ॲड करायचं सेंद्रिय मीठ ॲड करायचं चवीनुसार. कारण खूप छान लागतात. एकदम फिक्या पुऱ्या छान लागत नाही म्हणून मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला हे थोडं-थोडं पाणी ॲड करून भिजवून घ्यायचंय पीठ. आधी ना मी थोडंसं पीठ भिजवून घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये ना भरपूर पाणी लागते. जवळपास मला 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे एवढंच पीठ भिजवण्यासाठी, कारण साबुदाणा खूप जास्त पाणी शोषून घेते. तर बघा इथे मी थोडं-थोडं करून छान पीठ भिजवून घेतलंय. पूर्णपणे सॉफ्ट झालेलं नाहीये पीठ, फक्त भिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला बटाटा किसून ॲड करायचा आहे किंवा तुम्ही मॅश करूनही ॲड करू शकता. फक्त आपल्याला पीठ एकदम सॉफ्ट लावून तयार करायचं आहे. तर इथे बघा माझ्याकडे ना छोट्या साईजचेच बटाटे होते, त्यामुळे मी छोटे-छोटे साईजचे 2-3 बटाटे इथे ॲड केलेले आहे ग्रेटरने ग्रेट करून. तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे असेल तर तुम्ही एकच बटाटा ॲड करा. 1 बटाटा पुरेसा आहे. तर बघा इथे मी छानपैकी तिन्ही बटाटे छान व्यवस्थित ग्रेटरने ग्रेट करून ॲड केलेला आहे. आता परत आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित पोळीच्या पिठापेक्षाही सॉफ्ट असा डो इथे तयार करायचा आहे. जर पीठ सॉफ्ट राहिलं नाही किंवा त्याच्यामध्ये पाणी कमी राहिलं, ज्यावेळेला आपण पुऱ्या लाटायला घेऊ, त्यावेळेला चिरतात व्यवस्थित बनून तयार होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पीठ एकदम सॉफ्ट लावून तयार करायचं आहे. तर बघा पीठ इथे मी एकदम सॉफ्ट लावून तयार केलेलं आहे. आता ना याच्यावर थोडंसं तेल ॲड करायचं आहे. परत एकदा हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि आता 20 ते 25 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं आहे. तेव्हाच आपल्या पुऱ्या खूप छान बनून तयार होतात. आता आपलं पीठ भिजून तयार आहे. बाजूला ठेवून घेऊया. आणि आता आपल्याला दम आलू बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे. तेल छान गरम झालं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मूठभर इतके शेंगदाणे ॲड करायचे. शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे बघा छान फुटलेत. आता काढून घेते मी हे. हे काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये बटाटेसुद्धा फ्राय करून घ्यायचे. तेल छान गरम करायचं. हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये बटाटे 2 ते 3 मिनिटासाठी खरपूस थोडंसं भाजून घ्यायचं. जोपर्यंत वरून छान असे क्रिस्पी होत नाही ना, तोपर्यंत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली मिरची ॲड करायची, थोडंसं जिरे ॲड करायचं आहे आणि परत एकदा 1, 2, 3 मिनिटापर्यंत असंच आपल्याला भाजून घ्यायचं. जिरे आधी ॲड केलं असतं, जिरे आणि मिरची. तर ते जास्त जळाले असते. त्याच्यासाठी बघा मी आधी 2-3 मिनिटासाठी फ्राय करून घेतले बटाटे, त्यानंतर ॲड करून घेतले. परत 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायची. ते मी सेंधा मीठ यूज केलेलं आहे.
परत 2-3 मिनिटासाठी छान मी बटाटे फ्राय करून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची. जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ॲड करून घ्या कोथिंबीर, नाही ॲड केली तरी चालेल. आता परत एकदा छान 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि इथे आपले चमचमीत मस्त असे झणझणीत दम आलू बनून तयार झालेत. ही भाजी फक्त तुम्ही उपवासालाच नाही, तर तुम्ही असंही करून मुलांना किंवा तुम्ही स्वतःसाठी बनवून खाऊन बघा. एवढी छान लागते ना, खूपच टेस्टी बनून तयार होते. तर भाजी आपली तयार झाली आहे. आता लगेच आपण पीठसुद्धा थोडंसं सॉफ्ट करून घेऊया. एकदा हाताने व्यवस्थित सॉफ्ट करून घेतले, की आपले पेढे खूप छान होतात. कारण हा पीठ ना थोडंसं रवाळ असल्यासारखं असते, त्यामुळे आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. पीठ बघा इथे मी छान सॉफ्ट करून घेतलंय. आता छोटे-छोटे पेढे तोडून घेऊया. एकाच वेळेला जर पेढे तोडून घेतले ना, तर बनवायला खूप सोपे जातात आणि कमी वेळेमध्ये सुद्धा भरपूर पुऱ्या बनवून तयार करता येतात आपल्याला. इथे मी हाताने थापून पुऱ्या करणार आहे. जर तुम्हाला हाताने नाही लाटून सुद्धा करायचे असतील, तर तुम्ही लाटूनही करू शकता. पण हा पीठ थोडासा क्रॅक जातो. त्यामुळे बघा इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे. वाटीमध्ये तेल घेतलंय. थोडंसं पेढ्याला तेल लावायचं आणि आपल्याला इथे छोट्या-छोट्या पुऱ्या बघा हाताने व्यवस्थित थापून घ्यायचे. म्हणजे त्याला क्रॅक नाही गेलं पाहिजे, नाहीतर आपल्या पुऱ्या फुगणार नाही. म्हणून एकदम पातळच लाटायचं. खूप जास्त जाड पण आहे. बघा तुम्ही इथे मी एकदम पातळ पुरी थापून घेतलेली हाताने. अजून एक करून दाखवते. सगळ्यात आधी हातात पेढा घ्यायचा, त्याला परत सॉफ्ट करायचं. त्याच्यात एखादी क्रॅक असेल तर त्याला सॉफ्ट करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि हाताने व्यवस्थित असं थापून घ्यायचं. जेवढी पातळ तुम्हाला थापता येते ना, तेवढी पातळ थापून घ्यायची. म्हणजे पुरी छान अशी कुरकुरीत बनून तयार होते. असेच मी इथे 4-5 बनवून घेते आणि त्यानंतर आपण तळायला घेऊया. एवढे छान आहे बनवायला, एवढे सोपे आहे ना, तुम्ही नेहमी-नेहमी तेच साबुदाणा वडा, तेच खिचडी खात असाल ना, तर तुम्ही या उपवासाला नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. तर बघा इथे मी 5-6 पुऱ्या बनवून घेतल्या. आता तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तर एक पुरी बघा मी तेल आधी आपल्याला छान कडकडीत गरम करायचं. तेल जर गरम राहिलं नाही व्यवस्थित, तर पुरीसुद्धा फुगत नाही. कोणतीच पुरी फुगत नाही किंवा आपल्या साध्या पुऱ्या करतो ना आपण, त्या पुऱ्यासुद्धा फुगत नाही. त्यासाठी तेल आधी छान गरम करायचं, कडकडीत धुवा निघला पाहिजे तेलातून, तसं तेल गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पुरी टाकायची आणि चम्मचने वरून थोडंसं त्याला प्रेस करायचं, म्हणजे छान फुगते ती. तर बघा इथे मी पुरी टाकली. त्यानंतर बघा चम्मचने असं थोडंसं आपल्याला वरून दाबून घ्यायचं, असं प्रेस करायचं त्याच्यावर. म्हणजे ना पुरी खूप छान अशी टम्म फुगते. तर इथे बघा आपली दुसरी पुरीसुद्धा खूप सुंदर फुगलेली आहे. अजून मी तुम्हाला पुढे करून दाखवते. तर बघा ही आपली 2-3 पुऱ्या इथे तयार झालेत. आलटून-पलटून दोन्ही साइडनी जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. पहिली बॅच तळून झाली आहे. आता मी तुम्हाला दुसरी बॅच करून दाखवते. एक पुरी टाकायची सगळ्यात जास्त एकाच वेळेला टाकायचं नाही. एक-एक करूनच टाकायचे पुऱ्या आपल्याला. एक पुरी टाकायची, थोडंसं त्याला प्रेस करायचं वरून, फुगली की ते पलटून टाकायचं. परत दुसरी पुरी टाकायची, त्याच्यावरून सुद्धा तेल टाकायचं आणि प्रेस करायचं वरून बघा असं आणि आता फुगली की परत तिला पलटवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथे सगळ्या पुऱ्या फुगवून घ्यायच्या आहेत. इथे ना मी खोल कढई घेतली. याऐवजी तुम्ही पसरट कढई असेल तुमच्याकडे, तर तुम्ही पसरट कढईचा वापर करा. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर तेल पण असते आणि जागा खूप असते. त्यामुळे तुम्ही एकाच वेळेला 4-5, 4-5 पुऱ्या तळून घेऊ शकता. तर बघा इथे मस्तपैकी मी पुऱ्या करून घेतलेत. एवढे सुंदर पुऱ्या झालेत ना, खूपच सुंदर कुरकुरीत पुरी बनून तयार झाली. आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बघा किती सुंदर प्लेट बनून तयार झालेली आहे ना. नक्कीच ट्राय करून बघा. थँक